घड्याळ या घटकावर लय आडवे प्रश्न विचारले जात असतात, परंतु त्यासाठी तुम्ही सूत्राचा वापर करता आणि लय मोठी गणितीय क्रिया करत असता. करायची गरज नाहीये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच दाखवणार आहे की बघता क्षणी प्रश्नाला कशा प्रकारे सोडवायचं असतं. केवळ 2 सेकंद म्हटलं तर 2 सेकंद. आणि या व्हिडिओमध्ये आपण सगळे टाईप कव्हर करणार आहोत. भले एमपीएससी पासून ते पोलीस भरतीपर्यंत कोणत्याही परीक्षेमध्ये कसाही प्रश्न आलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला इथूनच येईल अशा प्रकारचे प्रश्न आपण बघणार आहोत. आणि मोठ्या प्रमाणात रिपीट झालेले प्रश्नच मी या ठिकाणी आणत असतो. बघा ना, घड्याळातील तास काटा 1 तासात किती अंशाचा कोन करत असतो? जगातील कोणतंही वर्तुळ असू द्या 360 डिग्रीचं असतं आणि त्याला भागिले 12 करा. त्याचं कारण असं आहे की घड्याळ यामध्ये एकूण 12 अंक असतात, म्हणजे 12 तासांची घड्याळ असते. याचा अर्थ काय झालं? 360 भागिले 12 केले तर तोंडी येते 30 डिग्री. म्हणजेच काय, तर मोठा काटा असू द्या, छोटा काटा असू द्या किंवा अजून सेकंद काटा असू द्या, 12 वरून 1 वर येण्यासाठी 30 डिग्रीचा त्याला प्रवास करावा लागेल. 1 वरून 2 वर येण्यासाठी 30 डिग्रीचा प्रवास करावा लागेल. पुढच्या अंकावर येण्यासाठी 30 डिग्रीचा प्रवास करावा लागेल. आणि मोठा काटा जो आहे तो 12 वरून 12 वर येण्यासाठी 360 डिग्रीचा प्रवास करावा लागेल, परंतु 60 मिनिटांमध्ये. ही गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या. याचाच अर्थ या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. आपल्याला विचारलं गेलेले तास काटा म्हणजे छोटा काटा एका तासामध्ये किती प्रवास करतो? डिग्रीमध्ये. तर 30 डिग्रीमध्ये प्रवास करत असतो. ठुसका प्रश्न आहे. तलाठी 2014 सुरुवातीला आपण ठुसके प्रश्न आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप टाईप जशी वाढत जाईल, पुढे पुढे जाईल, तशा प्रकारे तुम्हाला अवघड प्रश्न बघायला मिळतील. केवळ व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पुढचा प्रश्न तो म्हणजे पहिल्या टाईपचाच आहे. एका घड्याळाचा मिनिट काटा 12 वरून 2 वर गेला तर तो किती अंशातून फिरत असतो? मोठ्या प्रमाणात हा प्रश्न सुद्धा बघा ना किती मोठ्या प्रमाणात रिपीट झालेला आहे. तर 12 वरून 2 वर गेलेला आहे. याचा अर्थ काय? तर इथे होता आणि इथून इथे आलेला आहे. आणि तो कोणता काटा आहे ते गरजेचं नाहीये. फक्त आपल्याला डिग्रीमध्ये प्रवास विचारला गेलेला आहे. याचा अर्थ काय? इथे 30 डिग्री, या ठिकाणी 30 डिग्री. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर. एकूण किती? 60 डिग्रीमध्ये प्रवास केलेला आहे. भले सेकंद काटा असू द्या किंवा मिनिट काटा असू द्या किंवा तास काटा असू द्या, डिग्रीमध्ये विचारलं गेलेलं असेल तर या ठिकाणी 30 डिग्री, या ठिकाणी 30 डिग्री. 12 वरून 2 वर आलेला, याचा अर्थ 60 डिग्रीचा त्याने प्रवास केलेला आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजून 10 वाजेपर्यंत तास काटा किती अंशातून फिरत असतो असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि हा प्रश्न बघा ना, तलाठी 2015, पोलीस भरती 2017, म्हाडा 2021, नगर परिषदेच्या ज्या एकूण वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या ना टीसीएसने घेतल्या होत्या. तू म्हणतोस की टीसीएस आणि आपल्या महाराष्ट्राचा पॅटर्न वेगवेगळा असतो. अजिबात नाही. टीसीएस सुद्धा आपल्या महाराष्ट्राचा पॅटर्न कॉपी करत असतो. गणित बुद्धिमत्तेमध्ये पॅटर्न बदलत नाही. गणित व बुद्धिमत्ता याचा जर विचार केला तर गणितात एकूण 19 चॅप्टर आहेत आणि बुद्धिमत्तेमध्ये एकूण 16 चॅप्टर आहेत. सगळ्यांचे टाईप ठुसकेच होणे. अख्खं गणित व बुद्धिमत्ता सगळं सोपं आहे. आज आपण बुद्धिमत्तेचा पहिला चॅप्टर बघतो. यापूर्वी आपण अनेक व्हिडिओ बघितलेले आहेत. त्यामध्ये एकूण 4 व्हिडिओ या तुम्हाला ठिकाणी दिसत आहेत. हे 4 व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर ते सुद्धा बघून घ्या, कारण चॅप्टर वाईज आता आपण सुरू केलेले. तर बघा काय दिसते, 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजून 10 वाजेपर्यंत तास काटा किती अंशातून फिरत आहे. म्हणजेच या ठिकाणी तास काटा होता, तो आलेला या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? म्हणजेच 30 30 30 30 30 किती होतात? तर 30 3 15 म्हणजे 150 होत असतात. या ठिकाणी 150 डिग्री तर आहेच, परंतु महत्वाचं म्हणजे या ठिकाणी दिसतं तुम्हाला 10 मिनिटे पुढे सरकणार आहे. बरोबर आहे की नाही? पण 10 मिनिटे कशा प्रकारे पुढे सरकणार आहे? तर ज्यावेळेस मिनिट काटा जेवढे मिनिटांमध्ये प्रवास करत असतो त्याच्या निम्म्याने तास काटा प्रवास करत असतो. ही कन्सेप्ट नीट समजून घ्या. ज्यावेळेस मोठा काटा हा 12 वर असेल, पुन्हा अजून 360 डिग्रीमध्ये प्रवास करून 12 वर येत आहे. याचा अर्थ काय? तर 60 मिनिटे प्रवास करत आहे मोठा काटा, पण मिनिटांमध्ये तो प्रवास करत आहे. तर याच्या निम्म्याने तास काटा हा डिग्रीमध्ये प्रवास करत असतो. म्हणजेच ज्या वेळेस 12 वर मोठा काटा असेल, पुन्हा असं फिरून 12 वर येईल अख्ख्या एका तासात. म्हणजे 60 मिनिटे ज्या वेळेस मोठा काटा प्रवास करेल, त्याच वेळेस छोटा काटा जो आहे तो डिग्रीमध्ये पुढे सरकेल. तो किती डिग्रीमध्ये पुढे सरकेल? तर 30 डिग्रीमध्ये पुढे सरकेल. बरोबर आहे की नाही? 12 वरून 1 वर येईल. पुन्हा अजून मोठा काटा ज्यावेळेस 12 वरून पुन्हा 12 वर येतोय त्यावेळेस छोटा काटा शांत बसणार आहे, तो सुद्धा पुढे सरकेल. 1 वरून 2 वर येईल. याचा अर्थ अजून तो 30 डिग्रीने पुढे सरकेल. ज्यावेळेस मोठा काटा हा 60 वरून, बरोबर 60 मिनिटे प्रवास करत असतो, त्यावेळेस छोटा काटा 30 डिग्रीमध्ये प्रवास करत असतो. 60च्या निम्मे झाले ना. याचाच अर्थ असा झाला की मोठा काटा हा 30 मिनिटे जर प्रवास करत असेल तर छोटा काटा 15 डिग्रीमध्ये प्रवास करत असतो. याचाच अर्थ असा झाला की मोठा काटा हा 10 मिनिटे प्रवास करत असेल तर छोटा काटा हा 5 डिग्रीमध्ये प्रवास करत असतो. मोठा काटा जर 1 मिनिटांमध्ये पुढे जात असेल तर 0.5 डिग्रीमध्ये छोटा काटा पुढे सरकत असतो. ही कन्सेप्ट नीट समजून घ्या. जर तुम्हाला ही कन्सेप्ट समजली तर अजिबात सूत्राची आवश्यकता नाहीये, कारण तुम्ही हे गणित सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सूत्राचा वापर करत असता. मग इथे काय दिसतंय तुम्हाला? 10 मिनिटे मोठा काटा पुढे गेलेला आहे. म्हणजेच काय झालं? तर छोटा काटा शांत बसणार नाही, डिग्रीमध्ये प्रवास करेल. तो किती डिग्री पुढे जाईल? तर 5 डिग्रीमध्ये पुढे जाईल. या ठिकाणी केवळ तुम्हाला 5 डिग्री समाविष्ट करायचे आहेत. दोघांची बेरीज केली 155 डिग्रीमध्ये पुढे सरकलेला. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 1.
कोणत्याही मास्तरला दाखव, सूत्राचा वापर करत असतो, अल्लाही मोठी कुठाने करत असतो. गरजेचं नसतं, फक्त कन्सेप्ट समजून घेतली सूत्राची गरज पडत नाही. सकाळी 10 वाजल्यापासून त्याच दिवशी 3:20 तास काटा किती अंशातून पुढे गेलेला आहे? 3:20 बरोबर आहे का? 10 वाजल्यापासून या ठिकाणी 30 डिग्री, या ठिकाणी 30 डिग्री, या ठिकाणी 30 डिग्री, या ठिकाणी 30 डिग्री, या ठिकाणी 30 डिग्री. म्हणजे 3 वाजल्यापर्यंत तास काटा किती डिग्रीमध्ये प्रवास करतोय? 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 म्हणजे 150 डिग्री तर पुढे सरकलेला आहे. परंतु जो छोटा काटा आहे ना तो गेलेला आहे 20 मिनिटे, सॉरी मोठा काटा 20 मिनिटे पुढे गेलेला आहे. ज्यावेळेस मोठा काटा मिनिटांमध्ये जेवढा प्रवास करतोय त्याच्या निम्म्याने तास काटा हा डिग्रीमध्ये प्रवास करत असतो. म्हणजेच याचे निम्मे केले तर मला छोटा काटा किती डिग्रीने पुढे गेलेला आहे हे कळेल. कारण मोठा काटा जो आहे तो 20 मिनिटे पुढे सरकलेला, तर छोटा काटा शांत बसणार नाही. बरोबर आहे की नाही? छोटा काटा याच्या पुढे येईल, पण याच्या पुढे किती येणार? 10 डिग्रीमध्ये पुढे येणार. त्याचं कारण असं आहे की मोठा काटा जो आहे तो 20 मिनिटे पुढे सरकलेला आहे आणि त्याचे निम्मे जर मी केले तर छोटा काटा डिग्रीमध्ये प्रवास करत असतो. किती? तर 10 डिग्रीने पुढे सरकलेला आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी मी केवळ 10 समाविष्ट केले तर होतात किती? 160 डिग्री. लक्षात येते का तुम्हाला? जर कळालं नसेल तर कमेंट करा. पुढे जाऊया. दुपारी 3:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असतो? असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. अशा प्रकारचे प्रश्न मोठ्या प्रमाणात रिपीट झालेले आहेत बरं का. हा प्रश्न मोस्ट रिपीटेड क्वेश्चन मध्ये आपण याला घेऊया, म्हणजे पॅटर्न मध्ये घेऊया. हा प्रश्न बघा ना, आकडे न बदलता दुय्यम सेवा 2018 मध्ये विचारला गेला. कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी पद जे होतं ना, 2019 मध्ये परीक्षा झाली होती, 2023 मध्ये सुद्धा झाली होती, पण 2019च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि पोलीस भरती 2023 या व्यतिरिक्त अजून पोलीस भरतीमध्येच 8 पेक्षा जास्त वेळा हा प्रश्न आकडे न बदलता रिपीट झालेला आहे. फार महत्वाचा प्रश्न आहे. 3:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्या दरम्यान किती अंशाचा कोन असेल? दरम्यान म्हणलेले म्हणजे छोटा. बरोबर आहे की नाही? अशा वेळेस 2 पद्धतीमध्ये तुम्ही हे प्रश्न सोडू शकता. 3ला म्हणजे तासाला तुम्ही 30 ने गुणा आणि या ठिकाणी हे जे मिनिट आहे त्याला 11/2 ने गुणा. कळतं इथपर्यंत तुम्हाला? ज्यावेळेस तासाला तुम्ही 3 ने गुणत असता त्यावेळेस येतात किती? 90. आणि याला 11/2 ने गुणत असतात त्यावेळेस या ठिकाणी येणार 15 आणि 15 आहे 150 म्हणजे 165 येणार या ठिकाणी. केवळ तुम्हाला दोघांमधील फरक काढायचा. या दोघांमधील फरक लक्षपूर्वक जर तुम्ही बघितलं तर 75 डिग्री. तुम्हाला अंतर कोण विचारलेलं असेल तर ते 75 डिग्री आहे आणि बाह्य कोण विचारलेलं असेल तर 360 वजा 75 करावे लागतील, म्हणजे बाहेरचं कोण मिळेल. ही झाली एक पद्धत. दुसरी अजून एक पद्धत तुम्हाला शिकवायची आहे मला, ती म्हणजे बघा 3:30 दिसत आहेत. बरोबर आहे की नाही? घड्याळात. आणि त्यावेळेस तुम्हाला आतमधील कोण किती येणार आहे असा प्रश्न विचारला गेलेला आहे. लक्ष देऊन बघा. 3च्या पुढे म्हणजे एक्झॅक्टली जर आपण काटा बघितला तर मोठा काटा या ठिकाणी येणार 6 वर आणि छोटा काटा येणार 3. परंतु 3च्या कुठे येणार? तर थोडंसं पुढे येणार. थोडंसं पुढे म्हणजे किती येणार? तर मोठा काटा मिनिटांमध्ये जेवढा प्रवास करत असतो त्याच्या निम्म्याने तास काटा डिग्रीमध्ये प्रवास करत असतो. याचा अर्थ या ठिकाणी 15 वर येणार तो छोटा काटा, म्हणजे या ठिकाणी 15 डिग्री, या ठिकाणी 30 डिग्री, या ठिकाणी 30 डिग्री. 3 आणि 3 60 आणि 15 किती होतात? 75. तुम्हाला अंतर कोण मिळालं? बाह्य कोण काढायचं असेल तर 360 वजा 75 करायचे. तुम्हाला बाह्य कोण मिळेल? 360 वजा 75 करून बघा आणि तुम्हाला कमेंट करायची की बाह्य कोण काय असेल. पुढे जाऊया. 8:20 झालेली आहेत. यावेळेस घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन होणार आहे? 8:20. आपण दुसऱ्या पद्धतीने सोडून बघूया. दुसरी पद्धत म्हणजे 8:20 झालेली. या ठिकाणी बघा 8:20 म्हणजे एक्झॅक्टली कुठे येणार मोठा काटा? हा येणार याच्यावर. आणि हा जो छोटा काटा आहे तो 8च्या थोडं पुढे गेलेला आहे. परंतु किती पुढे गेलेला आहे? तर ज्यावेळेस मोठा काटा हा डिग्रीमध्ये 20 मिनिटांमध्ये प्रवास केलेला आहे, तर याचा अर्थ छोटा काटा मिनिटांमध्ये मोठा काटा हा 20 मिनिटे पुढे सरकलेला आहे. तर छोटा काटा जो आहे डिग्रीमध्ये पुढे सरकेल, परंतु मिनिटांच्या निम्मे म्हणजे 20च्या निम्मे किती येणार? 10. म्हणजेच काय, तर 10 डिग्रीने पुढे सरकलेला आहे हा छोटा काटा. हा आहे छोटा आणि हा आहे मोठा. ठीक आहे. हा छोटा काटा आहे आणि हा 10 डिग्रीने पुढे सरकलेला आहे. त्यावेळेस या ठिकाणी येणार 30, या ठिकाणी येणार 30, या ठिकाणी येणार 30, या ठिकाणी येणार 30. म्हणजे 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 आणि 12 म्हणजे 120 आणि 10 होतात किती? 130 डिग्रीने पुढे सरकलेला आहे. याचं उत्तर काय असेल मग? पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. पण तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने जर सोडवायचं असेल तर इथे दिसते तुम्हाला किती? 8 आणि 20 याला गुणायचे 30 ने. 8 2 16 8 3 24 240 आणि याला गुणायचे 11/2 ने. कोणत्याही पद्धतीने सोडवा
उत्तर तेच येणार आहे. आणि ह्याला अजून सूत्र आहे वेगळं, आणि सूत्र तर लई खतरनाक आहे सोन्या, आकडे टाकायचे त्यामध्ये, अरे ते सुटणार नाही लवकर, अशा प्रकारचे असतात. बेगवे या ठिकाणी येणार 10, आणि 10 गुणिले 11 जर तुम्ही केले तर होतात 110. आणि दोघांमधील फरक केवळ तुम्हाला काढायचा, म्हणजे वजाबाकी करायची. एक्झॅक्टली किती येणार? 130 डिग्री. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न म्हणजे आता विचारलेला थोड्या वेगळ्या पद्धतीने. 5:40 वाजता तास काटा मिनिट काटा यांच्यातील बाह्यकोन किती, रिफ्लेक्स अँगल किती आहे, असं आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. बाह्यकोन म्हटलं तर अगोदर याला 30 ने गुणायचं, याला 11/2 ने गुणायचं, दोघांमधील फरक काढायचा. त्यानंतर तुम्हाला अंतरकोन मिळेल, आणि जो काय अंतरकोन आहे तो 360 मधून वजा केला तर बाह्यकोन मिळत असतं. सोपं आहे. आणि तशा प्रकारे हा प्रश्न MPSC 2020 पुरवठा निरीक्षक 2019 मध्ये परीक्षा झाली होती. फार जबरदस्त पोस्ट आहे बरं का. सगळ्या परीक्षांमध्ये मुळात जेवढे काही मी टॉपिक घेतो ना, सगळे हॉट टॉपिक आहेत मित्रांनो. फक्त एवढंच आहे विषय की मोठा व्हिडिओ बनवता येत नाही सुरुवातीला, कारण आपलं छोटं चॅनल आहे. जर मोठा व्हिडिओ मी बनवला तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब सजेस्ट करत नाही. त्यामुळे मला छोटा व्हिडिओ बनवावा लागतो. एकदा 10,000 प्लस आपले सबस्क्रायबर गेले की मग नंतर लाईव्ह मोठे प्रश्न, मोठा व्हिडिओ सगळं काही कव्हर करेल सोन्या. सुरुवातीला आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवत आहे. केवळ तुमच्या प्रतिसादाची आवश्यकता आहे. अनेक विद्यार्थी कमेंट करत असतात की सर तुमची बॅच आहे का? सोन्या तुझ्याकडून मला खरंच काही नको. देवाने भरपूर काय दिलेलं आहे. फक्त आणि फक्त तुझ्या प्रतिसादाची आवश्यकता आहे. तुला लाईक ठोकायचे. हा व्हिडिओ 10,000 प्लस व्ह्यूज, 1,000 लाईक आणि 200 प्लस कमेंट गेल्या की लगेच पुढचा व्हिडिओ येईल. केवळ तुला प्रतिसाद द्यायचा आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही युट्यूबवर जाऊन बघा तुम्ही, जे शिक्षक तुम्हाला चांगलं शिकवत आहेत त्यांना केवळ तुम्ही प्रतिसाद दिला की ते अजून चांगल्या प्रकारे काम करत असतात. मलाच नाही तर जे व्हिडिओ तुम्हाला आवडतात त्यांना नक्की तुम्ही प्रतिसाद द्या. पुढे जाऊया. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला सांगितलं का 5:40 म्हणजे याला काय करायचं, तुम्हाला 30 ने गुणायचे, याला 1102 ने गुणायचे. कोणती पद्धत? 2 पद्धत सांगितलेल्या आहेत मी तुम्हाला. अजून 2 पद्धती बरं का वेगळ्या सोडवायच्या, त्या सुद्धा आहेत बघताशनी आगामी काळात आपण बघणार आहोत. तर बघा इथे दिसते 5 म्हणजेच काय, 150 3 15 म्हणजे 150 होणार डिग्री. या ठिकाणी बेकबे इथे येणार 20, आणि 20 गुणिले 11 जर तुम्ही केले तर होतात किती, 11 दुने 22, 220. आणि दोघांमधील फरक तुम्हाला काढायचा आहे. तो फरक किती येतोय तर इथे 50 70 डिग्रीचा फरक येतोय. बस 360 मधून 70 वजा करायचे. ही थोडी गणितीय क्रिया मोठी झाली, पण अजून 2 पद्धती आहेत याला सोडवण्याच्या. त्या सुद्धा पद्धती आपल्याला आगामी काळात बघायच्या आहेत. त्या सुद्धा लय ठुसक्या आहेत, परंतु ते कन्सेप्ट समजवायला लागेल. आणि कन्सेप्ट समजण्यामध्येच कमीत कमी 15 मिनिटं जातील. 25 मिनिटांच्या आतमध्ये मला व्हिडिओ क्लोज करायचा आहे. तू विचार कर किती जबाबदारीचा विषय असतो. दुपारी 4:18 वाजता तास काटा मिनिट काटा यांच्यात किती अंशांचा कोण होत असतो, असा आपल्याला प्रश्न विचारला. पुन्हा अजून याला 30 ने गुणा, याला 1102 ने गुणा, आणि त्यानंतर दोघांमधील फरक काढा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळतंय. पुढे टाईप 3 यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. एका घड्याळात 7:35 वाजलेले आहेत, तर आरशातील प्रतिमेत किती वाजलेले आहेत? ज्यावेळेस तुम्हाला आरशाची प्रतिमा विचारलेली असते ना, त्यावेळेस 11:60 यामधून तुम्हाला वजा करायची असते. आरशातील प्रतिमा असेल तर म्हणजेच काय करायचं, या ठिकाणी 11 आणि ते 60 यामधून वजा केले जे काय उत्तर येते तेच तुमचं उत्तर असणार आहे, आरशातील प्रतिमा. इथे जर आपण बघितलं तर इथे येणार 25, या ठिकाणी येणार किती तर 4:25 पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नाही कळालं असेल तर पुन्हा एकदा बघा. इथे किती दिसतं तुम्हाला, तेच घड्याळ सोडा, यात वेगळा टाइम दिसतोय काहीतरी, परंतु इथे जर तुम्ही वजाबाकी केली तर इथे येतात 25, आणि या ठिकाणी येणार किती 4. हे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी शॉर्ट ट्रिकची गरज नाहीये. ज्या ठिकाणी तुम्हाला सोप्या पद्धतीने सोडून दिलेलं असेल त्यासाठी अजून कशाला शॉर्ट ट्रिक शोधायचे प्रयत्न करायचा. वेळ जात नाहीये याचा अर्थ काय, तर तीच पद्धत आपण अवलंबली पाहिजे. पण सूत्राने जर वेळ जात असेल तर मग त्यासाठी शॉर्ट ट्रिक तुला मी नक्की सांगणार. एका घड्याळात 9:20 वाजले आहेत, तर आरशातील प्रतिमा काढायची असेल तर तेच पुन्हा अजून 11 आणि 60 यामधून वजा करा. इथे येतात किती 40, आणि या ठिकाणी येतात 2 म्हणजे 2:40 पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढे जाऊया लगेच. टाईप 4 आपल्याला बघायची. टाईप 4 मध्ये एका घड्याळात 10:10 वाजलेले आहेत, तर त्याची पाण्यातील प्रतिमा आपल्याला विचारली गेली, म्हणजे वॉटर इमेज काय असेल नेमकी. ज्यावेळेस मला वॉटर इमेज काढायची असते ना, त्यावेळेस जर 30 पेक्षा कमी असेल ना मिनिटे, त्यावेळेस तुम्हाला 18:30 मधून वजा करायची आहे. बघा ना, या ठिकाणी तुम्हाला दिसते 18:30. जर 30 मिनिटांपेक्षा जास्त असेल तर इथे तुम्हाला 17:90 मधून ते वजा करावे लागेल. डिपेंड करते तुम्हाला काय विचारलं गेलेलं आहे. जर तुम्हाला 10:10 म्हटलंय याचा अर्थ काय, 18:30 मधून ते वजा करून टाका. किती येते या ठिकाणी 20, आणि या ठिकाणी येणार 8:20 पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे, आणि तोच प्रश्न पोलीस भरतीने कॉपी केलेला आहे. इथे चुकलेलं आहे बरं का.
हे 2019 आहे. 2021 आरोग्य विभाग 2023 4 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला. विचार करा तुम्ही. आणि आकडे बदलून पॅटर्न बदलून वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं जात असतो. याच पॅटर्न मध्ये केवळ आकडे बदललेले असतात. पुढचा जो प्रश्न आहे, एका घड्याळात 9:45 वाजले आहेत. आता बघा ना, या ठिकाणी 30 मिनिटांपेक्षा जास्त, याचा अर्थ आपल्याला आता वजा करायचे आहेत. इथून 17 90 मधून वजा करायचे. किती सांगितलेलं आपल्याला? 9:45. बरोबर आहे की नाही? इथे 45 वजा बाकी करा, इथे येणार 45. या ठिकाणी येणार किती? तर 8. 8:45 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. 8:45 पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लई ठुसका असतो सान्या, जोक करत नाहीये मी. सगळे आपल्याला चॅप्टर अशाच प्रकारे कव्हर करायचे आहेत. पुढे टाईप 5 मध्ये एका दिवसात 24 तासात घड्याळाचे, फार स्पीडमध्ये मी घेतोय मला माहिती आहे, कारण कन्सेप्ट समजून सांगणं फार गरजेचं आहे की 18:30 मधून का वजा करायचे आहेत, 17:90 मधून का वजा करायचे आहेत, 11:60 मधून का वजा करायचे आहेत आरशाची प्रतिमा. हे सगळे काही कन्सेप्ट तुला समजून सांगावे लागतील. मला माहिती आहे अनेक विद्यार्थ्यांना अजूनही कळाले नसेल, पण ज्यांची आत्ता लगेच परीक्षा आहे त्यांच्यासाठी खास करून हे सगळे काही प्रश्न आत्ता डिझाईन केलेले आहेत. आगामी काळात मोठमोठे व्हिडिओ असतील, लोड घेऊ नको, तुझ्यापर्यंत सगळं पोहोचवणार आहे. एका दिवसात 24 तासात घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकांवर किती वेळा येत असतात? हा प्रश्न मोठ्या प्रमाणात रिपीट होत असतो. राज्यसेवा 2015, तलाठी 2014, 2016, 2019, 2023 ज्या एकूण शिफ्ट होत्या, तलाठीचा अभ्यास करणारे विद्यार्थी याला तर पाठच करा. आणि अशाच प्रकारे प्रश्न विचारला जात असतो. यामध्ये आकडे बदलणार सुद्धा नाही येत. ते काय प्रश्न विचारला गेला? एका दिवसात म्हणजे 24 तासात घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकांवर किती वेळा येत असतात? त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा. दोन्ही काटे एकमेकांवर 12 तासात 11 वेळा येत असतात आणि 24 तासात 22 वेळा येत असतात. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. लक्षात घ्या, 11 ते 12 या वेळेदरम्यान एकदाही काटा एकमेकांवर येत नाही. आलं लक्षात? दोन्ही काटे एकमेकांवर एकदाही येत नाही 11 ते 12च्या दरम्यान. याचाच अर्थ काय झाला? तर 12 तासांमध्ये 11 वेळा येणार, 24 तासांमध्ये 22 वेळा. तुम्हाला विचारलंय का? 12 तासांचं विचारलं असेल तर 11 वेळा करा, आणि 24 तासांचं विचारलं असेल तर 22 वेळा करा. पुढचा प्रश्न तो म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत दोन्ही काटे किती वेळा येत असतात? याच पॅटर्न मध्ये आहे प्रश्न. लक्षात ठेवा, दोन्ही काटे एकमेकांवर येण्यासाठी 12 तास म्हटले तर 11 वेळा आणि 24 तास म्हटले तर 22 वेळा. परंतु जर अशा प्रकारचा वेळ दिला असेल, 8 आणि 2 यांच्या दरम्यान दोन्ही काटे एकमेकांवर किती वेळा येतील? एका तासामध्ये एकदाच येत असतात. कळते का तुम्हाला? पण 11 ते 12 दरम्यानचा जर वेळ त्या ठिकाणी दिलेला असेल ना, त्यामध्ये बघा ना, 8 ते 9 एकदा, त्यानंतर 9 ते 10 एकदा, 10 ते 11 एकदा येणार एकमेकांवर, 11 ते 12 एकदा येणार नाही, त्यानंतर 12 ते 1 पुन्हा अजून किती वेळा येणार आहे? एकदा, आणि 1 ते 2 पुन्हा एकदा. तर 1 2 3 4 5 वेळा येणार. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मी डायरेक्टली काय केलं असतं, तर 8 आणि 2 यांच्या दरम्यान एकूण किती तास येतात? 9 10 11 12 1 2 6. आणि जर 11 आणि 12 यांच्या दरम्यानचा जर वेळ असेल तर 1 वजा करणार. अन्यथा 2 ते 8 जर मला विचारलं असतं तर 2 ते 8 मध्ये 12 येत नाहीये, म्हणजे 11 ते 12 ही वेळ येत नाही. याचा अर्थ काय? डायरेक्टली सगळं काय कॅल्क्युलेशन केलं असतं. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, एका दिवसात तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला म्हणजे 180 डिग्रीवर कशा प्रकारे येणार आहे? दोन्ही काटे म्हणजे मोठा काटा या ठिकाणी आणि त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध छोटा काटा असेल तर हे किती वेळा येत असतं? त्यासाठी तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. याचा स्क्रीनशॉट काढा. दोन्ही काटे विरुद्ध दिशेला केव्हा येतात? तर 12 तासांमध्ये 11 वेळा येत असतात आणि 24 तासांमध्ये 22 वेळा येत असतात. परंतु 5 ते 6 यांच्या दरम्यान एकदा येत नाही. जर तुम्हाला एखादा वेळ दिला असेल, जसं की 8 ते 2च्या दरम्यान, जसं की अजून अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न असतात, त्यामध्ये जर 5 ते 6 ही वेळ असेल ना, याचा अर्थ काय? 1 वजा करायचे असतात. अन्यथा डायरेक्टली कॅल्क्युलेशन करायचं असतं. तुम्हाला विचारलेलं आहे का? तर तास काटा व मिनिट काटा एका दिवसांमध्ये म्हणजे 24 तासांचा एक दिवस असतो. 24 तासांमध्ये 22 वेळा येणार. याचा अर्थ काय? तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि हे सगळं काही पुस्तकामध्ये दिलेलं आहे सोने. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी तुझ्यापर्यंत पोहोचवणार मी शॉर्ट ट्रिक. आणि आजही मी अनेक शॉर्ट ट्रिक आणलेले आहेत. लोड घेऊ नकोस. आत्ता सध्या ठुसके प्रश्न बघत आहोत. पुढे लय मोठमोठे खतरनाक प्रश्न आहेत जे की सीसॅट मध्ये आलेले आहेत. आपण या ठिकाणी सगळे काय कव्हर करतो, सगळे गाणे वाजवणार आहे. तुला केवळ आणि केवळ सबस्क्राईब करायचं, तुला केवळ आणि केवळ प्रतिसाद द्यायचा. व्हिडिओच्या खाली तशा प्रकारे तुला कमेंट करायची. आणि यापूर्वीचे व्हिडिओ सुद्धा बघून घे सोन्या. खरंच सांगतो तुझ्या फायद्याचे. आणि तशा प्रकारे तुझ्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करतोय. पुढे एका दिवसात घड्याळाचे काटे किती वेळा
काटकोनात असतील म्हणजे बघा 180 डिग्री म्हणजे सरळ सरळ, काटकोनात म्हणजे अशा प्रकारे असतात, म्हणजे या ठिकाणी 90 डिग्रीचा कोन असतो. म्हणजे हा एक तर मोठा काटा असेल, हा छोटा असेल, किंवा हा छोटा असेल, सॉरी हा मोठा असेल आणि हा छोटा असेल, आणि कशाही प्रकारे असेल. तर अशा प्रकारे काटकोनात किती वेळा येत असतात असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी दोन्ही काटे काटकोनात 12 तासांमध्ये 22 वेळा येत असतात आणि 24 तासांमध्ये 44 वेळा येत असतात. तुला काय विचारलं गेलेलं त्यावर डिपेंड करते. हा प्रश्न बघा ना, एमपीएससी गटक 2019, म्हाडा 2021, तलाठी 2023, आकडे न बदलता तुम्हाला एका दिवसाचं विचारलं गेलेलं. 90 डिग्रीमध्ये किती वेळा येत असतात तर 44 वेळा. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढे जाऊया लगेच. टाईप 6 आता आपण बघूया. एका घड्याळात प्रत्येक तासाला तितकेच टोल पडतात तर 24 तासात एकूण किती टोल पडत असतात. आपण याच सिरीजमध्ये प्रोबॅबिलिटी सुद्धा शिकवणार आहोत तुम्हाला, आणि प्रोबॅबिलिटीवरच हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर एकूण एका दिवसात तास किती असतात, 24 तास, आणि एक घड्याळ असते किती तासांची, तर 12 तासांची घड्याळ असते. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. 12 तासांची घड्याळ संपूर्ण 360 डिग्रीचं प्रवास करण्यासाठी प्रत्येक तासामध्ये एक टोल पडतोय. पहिल्या तासामध्ये एक टोल पडला, दुसऱ्या तासामध्ये 2 टोल पडले, तिसऱ्या तासामध्ये 3 टोल पडले, म्हणजे प्रोबॅबिलिटी म्हणजे काय वाढत चालले. तर हे अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी गणितांमध्ये सुद्धा प्रोबॅबिलिटी येत असते, आणि आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा प्रोबॅबिलिटीचा वापर करून तुम्हाला प्रश्न बनवलेले असतात. संपूर्ण घड्याळामध्ये 12 तासांची एक घड्याळ असते, म्हणजे 12व्या तासाला किती, तर 12 टोल पडणार. पुन्हा अजून 12 ते 1 टोल पडणार, 1 ते 2 टोल पडणार, 2 ते 3 टोल पडणार. प्रोबॅबिलिटी म्हटलं तर 12 कन्सेप्ट समजून सांगावे लागेल. प्रोबॅबिलिटी मध्ये आपण कव्हर करूया. 12 गुणिले 13 करा आणि छेदस्थानी 2 करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. बे एक बे, आणि या ठिकाणी येणार 6. भाग जात असेल तर कट करायचा असतो, गुणाकार असेल तर. आणि 13 गुणिले 6 जर तुम्ही केले तर येतात किती, 7 12 7 18 म्हणजे 78 येणार. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर मी एकक स्थान गुणाकार न करता केलेला आहे. डिजिटल सम, एकक स्थान, अनेक 2-3 गोष्टींद्वारे तुम्ही डायरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचू शकता. हे सुद्धा आपल्याला आगामी काळात बघायचं आहे. पोलीस भरती 2017, 18, 21, 23, म्हाडा 2019, नगर परिषदेच्या ज्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या ना, TCS ने केल्या, त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये डायरेक्टली रिपीट झालेला आहे. दर तासाला 5 मिनिटे पुढे जाणारे घड्याळ सकाळी 8 वाजता बरोबर लावलेले आहे, तर त्याच दिवशी संध्याकाळी 8 वाजता किती वेळ दाखवेल. सकाळी 8 वाजून पुन्हा अजून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 12 तास होत असतात. प्रत्येक तासामध्ये 5 मिनिटे पुढे जाते का मागे जाते हे सुद्धा बघा बरं का. पुढेला अंडरलाईन करा. प्रत्येक तासाला 5 मिनिटे पुढे जाते, म्हणजे 12 25 60. कळते का तुला मी काय बोलतोय. एका तासात म्हणजे 8 ते 9 मध्ये 5 मिनिटे पुढे गेलेले. 9 ते 10 मध्ये हे सगळं काय कॅल्क्युलेशन करत बसणार कसं नाही. तू कॉमन सेन्स वापर ना. 8 सकाळी वाजलेले आहेत तर संध्याकाळी 8 यांच्यामध्ये एकूण 12 तास असतात, आणि प्रत्येक तासामध्ये 5 मिनिट पुढे जाते. याचा अर्थ असा झाला की एका तासात 5 मिनिटे, तर 12 तासात किती, तर 12 गुणिले 5 करावं लागतील. 12 पंचे 60, म्हणजेच 8 वाजता 9 वाजलेली वेळ दाखवेल. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात. तुला असं वाटेल तुम्ही ठुसके प्रश्न आणतोय, तू स्वतः पडताळून बघ. तुझ्याच परीक्षेमध्ये विचारले गेलेले. उगाच आडवा उभा प्रश्न तुझ्या समोर आणायचा पुढे येणार आहे. अजून वेगवेगळे टाईप, अनेक टाईप आहेत असे. ते सगळे काय टाईप बघायचे. माझ्या मते काहीतरी 16 टाईप आहेत, आणि 16 टाईपचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. पण सुरुवातीला अशा प्रकारचे प्रश्न आहेत जे की तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जात असतात. पुढे अजून एका घड्याळात दर तासाला 10 सेकंद मागे पडते. सोमवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावलेले घड्याळ बुधवारी सकाळी 8 वाजता काय दिसेल. सोमवारपासून ते बुधवारपर्यंत म्हणजे मंगळवार आणि बुधवार म्हणजे 48 तास होत असतात. बरोबर आहे की नाही. 2 दिवसामध्ये एकूण 48 तास असतात ना. एका दिवसामध्ये 24 तास असतात, 2 दिवसामध्ये 48 तास असतात. आणि किती मिनिटे किंवा किती सेकंद मागे पडते, तर 10 सेकंद मागे पडते. गुणिले प्रत्येक तासाला 10 सेकंद मागे पडते, म्हणून गुणिले मी 10 केले, होतात किती, 480 सेकंद मागे पडते. ते मागे केव्हा मागे पडेल, बुधवारी सकाळी 8 वाजता 480 सेकंद मागे असेल ते. आणि भागिले जर तुम्ही 60 केले तर तुम्हाला एक्झॅक्टली मिनिट कळेल. बरोबर आहे ना. हे 0 कट, त्यानंतर 6 8 48, 6 8 48, बरोबर आहे. म्हणजे 80, यस 6 8 48 म्हणजे 8 मिनिटे मागे पडेल. किती, 8 मिनिटे मागे पडेल. म्हणजेच सकाळी 8 वाजता बुधवारी 8 मिनिटे मागचा वेळ दाखवेल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर 7:52. कळालं नसेल तर अशा प्रकारे कमेंट करा. पुढे जाऊया. टाईप 8 बघायची आपल्याला. आता यामध्ये घड्याळात 10:30 वाजले असताना मिनिट काटा
पूर्व दिशा दाखवतो, तर तास काटा कोणती दिशा दाखवतो, ही दिशा यावर तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात बरं का. अशाच प्रकारची दिशा सुद्धा आगामी काळात आपण कव्हर करणार आहोत. तर लक्ष द्या, दिशा म्हणलं तर पूर्व, याच्या विरुद्ध पश्चिम असते, आणि इथे पूर्व नंतर उत्तर येतं, नाही उत्तर नाही, पूर्व नंतर येतं दक्षिण. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपण जर गेलो तर अशा प्रकारे असं उत्तर, त्यानंतर पूर्व असतं, या ठिकाणी असतं दक्षिण, इथे असं पश्चिम. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपण जर गेलो तर उत्तर नंतर पूर्व येतं, पूर्व नंतर दक्षिण येतं, म्हणजे पूर्व नंतर दक्षिण येतं, दक्षिण नंतर पश्चिम येतं, त्यानंतर मग उत्तर येणार. ठीक आहे. आता विषय असा झालेला आहे साऱ्या, घड्याळात 10:30 वाजलेले असताना मिनिट काटा पूर्व दिशा दाखवतोय. मिनिट काटा जो आहे ना तो पूर्व दिशा दाखवतोय. घड्याळ आणलेली किंवा या ठिकाणी नाही आणलेली, काय अडचण नाहीये. मिनिट काटा म्हणजे एक्झॅक्टली कुठे असणार आहे, दक्षिणेवर असणार आहे. या ठिकाणी असतो 3, या ठिकाणी असतं या ठिकाणी असतं 12, या ठिकाणी असतं 6, या ठिकाणी असतं 3, या ठिकाणी असतं 9 घड्याळामध्ये. आणि ज्यावेळेस 6वर काटा असतो त्यावेळेस 30 मिनिटे दाखवत असते एक्झॅक्टली, मोठा काटा बरं का. हा पूर्व दिशा दाखवतोय. याचा अर्थ आपल्याला काय विचारलं गेलेलं आहे, मिनिट काटा पूर्व दिशा दाखवतो, तर तास काटा कोणती दिशा दाखवेल. ही पूर्व असेल तर ही असेल कोणती, दक्षिण, ही असेल पश्चिम, आणि ही असेल उत्तर. ठीक आहे. तास काटा आपल्याला विचारला गेलेला आहे. तास काटा एक्झॅक्टली कुठे असणार आहे, या ठिकाणी 10 असणार आहे, या ठिकाणी 11 असणार आहे, म्हणजेच इथे असणार आहे. म्हणजेच कुठे असणार आहे तो, तर दक्षिण आणि पश्चिम यांच्या दरम्यान असणार आहे. दक्षिण पश्चिम पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे, भिंतीवरील घड्याळ 9 वाजले आहेत, तर तास काटा पश्चिम दिशा दाखवतो. मिनिट काटा कोणती दिशा दाखवतो, तास काटा आपल्याला पश्चिम दिशा दाखवतो भिंतीवरील घड्याळाचं, आणि त्यात 9 वाजलेले आहेत. घड्याळे इथे 12 असते, या ठिकाणी 3 असते, या ठिकाणी 6 असते, या ठिकाणी 9 असते. 9 वाजलेले एक्झॅक्टली, म्हणजेच या ठिकाणी अशा प्रकारे हे घड्याळ आहे. आता या घड्याळामध्ये 9 वाजलेलेच, आणि यात तास काटा जो आहे म्हणजे हा तास काटा आहे, तास हा हे पश्चिम दाखवतोय. ठीक आहे. पश्चिम दिशा दाखवतो. मिनिट काटा कोणती दिशा दाखवणार आहे, तर मिनिट काटा उत्तर दिशा दाखवतोय. कॉमन सेन्सेस आहे, अतिशय सोपा प्रश्न. तर तास काटा पश्चिम दिशा दाखवतोय, मिनिट काटा कोणती दिशा दाखवणार आहे, तर उत्तर दिशा दाखवणार आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. टाईप 9 यामध्ये एका घड्याळात मिनिट काटा 10वर आहे आणि तास काटा 2 आणि 3 च्या मध्ये आहेत, तर किती वाजलेले आहेत असं आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. एकदा बघू द्या मला किती वेळ झालेली, कारण मी स्वतः गोंधळलेलो आहे. लई स्पीडमध्ये घ्यावं लागत असतं, कारण ते 25 मिनिटाच्या पुढे जाऊ नये. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करायचे. पुढे अजून बघायची आपल्याला. आत्ता शिकता आपण कितवी टाईप बघितली होती, ही 9वी टाईप बघितलेली आहे. अजून पुढे अजून अनेक गणित आहेत अशा प्रकारची. 10वी टाईप आहे, या 10व्या टाईपमध्ये अशा प्रकारचे गणित आपल्याला बघायचे. बघा ह्या ठिकाणी हे प्रश्न सुद्धा बघताशनी उडवायचे आहे. हे प्रश्न तुला बघून अशा प्रकारे पर्याय बघून घाबरलेला असशील तू सान्या, पण माझ्यावर विश्वास ठेव, आगामी काळात तुझ्यापर्यंत तुझी इच्छा नसताना कोमू कोमू भरणार आहे. फक्त तुला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन दाबायचं. बेल आयकॉन दाबल्यानंतर पुढचा व्हिडिओ येणार, भाग 2 येणार, त्यावेळेस कळणार. आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या सर्वांचे जे राहिलेले भाग आहेत, म्हणजे राहिलेले टाईप आहेत, ते भाग 2 मध्ये पुढच्या टाईपमध्ये म्हणजे पुढच्या भागमध्ये आपण कव्हर करणार आहोत. काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. केवळ प्रतिसादाची आवश्यकता आहे.